नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतीय कुस्ती महासंघाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाइप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, संजय सिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. याच्या अगोदर कुस्ती महासंघाचे जे काही अध्यक्ष होते त्यांचं नाव काय होतं? ब्रिजभूषण शरण सिंग असं त्यांचं नाव होतं. आता या ठिकाणी नवीन जे काही अध्यक्ष झाले त्यांचं नाव काय आहे? संजय सिंग असं त्यांचं नाव आहे. दोन एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. भारतीय कुस्ती महासंघ ही भारतातील कुस्तीची प्रशासकीय संस्था आहे ज्याचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. आणि अजून एक पॉइंट लिहून घ्या. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंग यांच्या नेतृत्वाखालील भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन केलेले आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? कोणत्या राज्यामध्ये मुलींसाठी केजी ते पीजी पर्यंत मोफत शिक्षण योजना लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राजस्थान राज्याच्या अंतर्गत मुलींसाठी फॉर द गर्ल चाइल्ड कधीपासून कधीपर्यंत? तर केजी पासून ते पीजी पर्यंत मोफत शिक्षण योजना लॉन्च करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. सोबत सोबत अजून एक एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. याच राज्याच्या अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये महिला पोलीस ठाणे आणि महिला डेस्क सुद्धा या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत. अशा प्रकारे दोन्ही न्यूज कुठल्या आहेत? राजस्थान राज्याच्या. तर लगेच आपण सुरुवातीला राजस्थान राज्याबद्दल रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना झाली 30 मार्च 1949 ला. नवीन मुख्यमंत्री झाले आहेत, स्टार मार्कून ठेवा, भजनलाल शर्मा असं त्यांचं नाव आहे. राज्यपाल आहेत कलराज मिश्रा. राजधानी आहे जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, बिसलपूर, राणा प्रताप, गांधी सागर आणि जवाहर सागर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. महत्त्वाचा प्रश्न आहे, विचारला जाऊ शकतो. BSE म्हणजेच काय? बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तर BSEचे नवीन जे काही अध्यक्ष आहेत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रमोद अग्रवाल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्या अगोदर कोण होते? तर SS मुंद्रा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? SS मुंद्रा असं त्यांचं नाव आहे. त्यांच्या जागी येत्या 16 जानेवारी पासून या ठिकाणी प्रमोद अग्रवाल हे या ठिकाणी BSEचे नवीन चेअरमन म्हणून कार्यभार या ठिकाणी सांभाळणार आहेत. ठीक आहे, प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या नियुक्तीबद्दल. तर लगेच मागील झालेल्या नवनवीन या ठिकाणी नियुक्त्यांबद्दल आपण चर्चा करूया, ज्या काही लेटेस्ट नियुक्त्या आहेत त्याच्यावरती. जसं की केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे सहसंचालकपदी नियुक्त झालेत प्रवीण मधुकर पवार. भारताचे मुख्य माहिती आयुक्त झालेत हिरालाल समरिया. कोटक महिंद्रा बँकेचे नवीन CEO झालेत अशोक वासवानी. UN ऑडिटर पॅनलमध्ये उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे गिरीश चंद्र मुर्मू यांची. फिक्कीचे नवीन अध्यक्ष बनलेत अनिश शहा. भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेचे महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे कांचन देवी. भारतीय कुस्ती महासंघाचे जे काय अध्यक्ष बनलेत संजय सिंग. आणि BSEचे नवीन अध्यक्ष बनलेत प्रमोद अग्रवाल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, विचारला जाऊ शकतो, स्टार मार्क करून ठेवू शकता. 25वी आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आलेली होती? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, UAE हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या देशाच्या अंतर्गत 25व्या क्रमांकाची आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याच स्पर्धेमध्ये आपल्या प्यारा भारताने 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदक या ठिकाणी पटकावले आहेत. तर टोटल या ठिकाणी 7 पदके जिंकली आहेत, ज्याच्यामध्ये 2 गोल्ड आहेत, 3 सिल्वर आहेत आणि 2 ब्रॉन्झ आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर 2 जे काय सुवर्ण आहेत ते कोणी जिंकले आहेत? तर कियाना परिहार आणि हर्ष सुरेश या 2 भारतीय तरुणांनी सुवर्ण पदक जिंकलेले आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? कोणत्या स्पर्धेबद्दल प्रश्न आहे? बुद्धिबळ. बुद्धिबळ म्हणजे चेस. याच्याबद्दल काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. व्यवस्थितपणे काळजीपूर्वक लिहून घ्या, बघत बसू नका, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. सर्वप्रथम लिहून घ्या, जागतिक बुद्धिबळ दिवस कधी असतो?
20 जुलैला. पहिला पुरुष ग्रँडमास्टर कधी झाला, कोण झाला? विश्वनाथन आनंद. हे कोणत्या राज्याला बिलॉंग करतात? तर तमिळनाडू. त्याच्यानंतर पहिल्या महिला ग्रँडमास्टर कोण आहेत? तर यस विजयलक्ष्मी, या सुद्धा तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात. त्याच्यानंतर सर्वात तरुण ग्रँडमास्टर आहेत डी गुकेश, तमिळनाडूचेच आहेत. आणि लेटेस्ट जे काही 84 क्रमांकाचे ग्रँडमास्टर आहेत त्यांचं नाव आहे वैशाली रमेश बाबू, या सुद्धा तमिळनाडूचे आहेत. त्याच्यानंतर जागतिक बुद्धिबळ स्पर्धा 2023 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर अझरबैजान बाकू या ठिकाणी. ज्या स्पर्धेमध्ये विजेते ठरले आहेत मॅग्नस कार्लसन आणि उपविजेते ठरलेत रमेश बाबू प्रज्ञानंदा. हे जे काय रमेश बाबू प्रज्ञानंदा आहेत यांचीच या ठिकाणी सख्खी बहीण आहे वैशाली रमेश बाबू, जे की 84 क्रमांकाचे ग्रँडमास्टर ठरले आहेत, बहीण भाऊ आहेत. त्याच्यानंतर पॉईंट लिहून घ्या, भारतातील पहिली बुद्धिबळ अकादमी कुठे सुरू झाली? तर भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी. 44व्या क्रमांकाचे बुद्धिबळ ऑलिम्पियाड 2022 कुठे आयोजित करण्यात आलं? चेन्नई या ठिकाणी. 45व्या क्रमांकाचे 2024 मध्ये होणार आहे बुडापेस्ट हंगरी या ठिकाणी. अंडर 20 जागतिक कनिष्ठ जलद बुद्धिबळ चॅम्पियन कोण बनला आहे? रौनक साधवानी. आता अजून एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या, हा जो काही चेसचा तुम्हाला बॉक्स दिसतोय याच्यावरती प्रश्न विचारले जातात की बाबा याच्यामध्ये एकूणच चौरस किती आहेत? मुलं काय करतात? 8 × 8 64 चौरस आहेत असं म्हणतात, परंतु लक्षात घ्या 8 ओळी आणि 8 स्तंभ याच्यामध्ये टोटल या ठिकाणी 204 चौरस आहे. त्याच्यानंतर पॉईंट लिहून घ्या, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची पहिली व्यक्ती हेच ठरले होते विश्वनाथन आनंद. 1991-92ला त्यांना या ठिकाणी प्रथम राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं, ज्याचं नंतर नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार करण्यात आला आहे. आणि हा जो काही मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे या पुरस्काराची रक्कम सुद्धा 7.5 लाख रुपयावरून 25 लाख रुपये करण्यात आलेली आहे. आणि जो काही लेटेस्ट आहे 2022 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार तो कोणाला मिळाला आहे? अचंता शरद कमल. कोणत्या खेळाशी बिलॉंग करतो? तर टेबल टेनिस. सर्व गोष्टी समजल्या. इतकी इत्तंभूत माहिती तुम्हाला जर आवडत असेल, व्यवस्थितपणे तुमचा अभ्यास होत असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करत चला. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. कोणत्या राज्याला नुकतेच युनेस्कोने रामबाग गेट आणि तटबंदीचा पुरस्कार दिलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंजाब, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पंजाब राज्याला युनेस्कोने रामबाग गेट आणि तटबंदीचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे या राज्याला. लगेच आपण पंजाबबद्दल रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1966ला. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान, राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित आणि राजधानी आहे चंदीगड. एकच महत्त्वाचं धरण आहे ज्या धरणाचं नाव आहे भाकरा नांगल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा आणि 6वा प्रश्न महत्त्वाचा आहे. सर्वोत्कृष्ट पुरुष धावपटू अपंग कॅटेगरीमध्ये जो काही पुरस्कार आहे तो कोणाला मिळालेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आपले सुमित अंतिल यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अपंग कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष धावपटू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो की बाबा सुमित अंतिल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत आणि कोणत्या राज्यातील हे खेळाडू आहेत? तर भाला फेकपटू. आपले जे काही गोल्डन बॉय आहेत नीरज चोप्रा, ते जे काही आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांची कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ते? तर भालाफेक. तर हे सुद्धा त्याच प्रकारामध्ये या ठिकाणी संबंधित आहेत. आणि कोणत्या राज्याला बिलॉंग करतात? तर हरियाणा राज्याला बिलॉंग करतात. सोनीपत या ठिकाणचे हे खेळाडू आहेत. ठीक आहे, 2 एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. भारताचा पहिला पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि फ्रीस्टाईल जलतरणपटू मुरलीकांत पेटकर, ज्यांनी 1972 पॅरा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते, त्यांनाही जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. प्रसिद्ध पॅरा बॅडमिंटन प्रशिक्षक गौरव खन्ना, ज्यांनी प्रमोद भगत, अबू हुबैदा आणि पलक कोहली या नावांना प्रशिक्षण दिलेलं आहे, त्यांना सुद्धा सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकाचा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे. आता या ठिकाणी जे काय आपलं इयरबुक लॉन्च होणार आहे 2023चं, ते 1 जानेवारी 2024ला संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी लॉन्च होणार आहे. ज्या पण विद्यार्थ्यांनी पेमेंट केलेलं आहे त्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करून घेण्यात आलेला आहे. संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला PDF दिली जाणार आहे 1 जानेवारीला. पहिला इंडेक्स काय आहे? तर पूर्ण 12 महिन्याचे जे काही प्रत्येक महिन्याचे 1 लाइनर क्वेश्चन आहेत, 150 असे आपण प्रश्न चाळून घेतलेले आहेत प्रत्येक महिन्याचे, असे 12 महिन्याचे. त्याच्यानंतर काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत जसं की G20, नवीन संसद, योजना, पुरस्कार, नियुक्त्या, निर्देशांक, युद्ध सराव, IPL, महत्त्वाचे दिवस, शिखर परिषदा, पुस्तक आणि लेखक,
क्रीडा स्पर्धा, महोत्सव, GI टॅग, नोबेल पुरस्कार, चर्चेतील महिला, बदललेले नाव, व्याघ्र प्रकल्प, प्रथम घटना, महत्त्वाचे ऑपरेशन, वादळे, चक्रीवादळे या सर्व गोष्टींवरती आपण कव्हर केलेलं आहे. मग ही इयरबुक काय होते, तुम्हाला ऐन एक्झामच्या पुढे तुम्हाला प्रॅक्टिस करायला सोपं जातं. प्रत्येक मुद्दा सेपरेट शोधायची गरज पडत नाही. त्याच्यासाठी आपण इयरबुक लॉन्च करत असतो. बरोबर. ज्या पण विद्यार्थ्यांना वाटतं की हे महाग आहे, आम्ही घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी आपण दररोज सकाळी 6 वाजताचा व्हिडिओ अक्षरशः फ्री ऑफ कॉस्ट टाकतो. टोटल 365 दिवसामध्ये आपण एकही सुट्टी घेत नाही. हे मग व्हिडिओ कोणासाठी असतात, जे विद्यार्थी खरेदी करू शकत नाही किंवा जे विद्यार्थी माझ्यासारखे मिडल क्लासचे आहेत किंवा गरीब आहेत, शेतकऱ्यांची मुलं आहेत, त्यांच्यासाठी आपण दररोज सकाळी 6 वाजता व्हिडिओ टाकतो ना. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला फक्त वही आणि पेन घेऊन दररोजच्या नोट्स काढायच्या आहेत. परंतु याच्यामध्ये पण तुम्हाला जर कंटाळा येत असेल, मग मात्र तुम्हाला इयरबुक खरेदी करावी लागते. तुमचा थोडासा वेळ घेतला, 2-3 मिनिट एक्स्ट्रा लागले, त्याच्याबद्दल माफी असावी. आणि या ठिकाणी मी परत एकदा सांगतो, इयरबुकची किंमत ही 150 रुपये असणार आहे. तुम्हाला 1 जानेवारी 2024च्या अगोदर जर खरेदी केली तुम्ही, तर त्याची किंमत 99 रुपये असणार आहे. या 99 रुपयाची जी काही पेमेंट आहे तुम्हाला कुठे करायची आहे, 96730586 सुहास भिसे असं नाव येईल किंवा या स्कॅनरला तुम्ही स्कॅन करू शकता. पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. 1 जानेवारी 2024ला संध्याकाळी 7 वाजता PDF प्रोव्हाइड केली जाईल. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 6. सर्वोत्कृष्ट महिला धावपटू अपंग कॅटेगरीमधील पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? पहा, या ठिकाणी पुरुष कॅटेगरीमधील जो काही पुरस्कार आहे तो कोणाला मिळाला, तर सुमित या खेळाडूला मिळालेला. आणि महिला कॅटेगरीमधील कोणाला मिळालेला आहे, तर पर्याय क्रमांक C, शीतल देवी असं त्यांचं नाव आहे. कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर पॅरा तिरंदाज आहेत आणि जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. हनुवंतीय जल महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मध्य प्रदेश राज्याच्या अंतर्गत हनुवंतीय जल महोत्सव साजरा करण्यात येत असतो. ऑब्जेक्टिव्ह उद्देश काय आहे, तर राज्यातील खेळांना प्रोत्साहन देणे, टू प्रमोट स्पोर्ट्स इन द स्टेट. लगेच या ठिकाणी आपण मध्य प्रदेश बद्दल रिव्हिजन टाकूया. स्थापना झाली या राज्याची 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. 8 महत्त्वाची राष्ट्रीय उद्याने आहेत, बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पुढचा प्रश्न क्रमांक 8. इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशन फाउंडेशन मध्ये सदस्य म्हणून सामील होणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक A, विटा दानी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? विटा दानी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. कोणत्या राज्याने राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2023 जिंकलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कर्नाटक राज्याने राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कार 2023 पटकावलेला आहे. जाता जाता आपण कर्नाटक बद्दल चर्चा करूया. या राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956ला. मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, बांदीपूर, कुद्रेमुख आणि अंशी. आणि 4था आहे बॅनरघट्टा. आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत, तुंगभद्रा, कदरा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न क्रमांक 10. ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनांचा प्रचार वाढवण्यासाठी किंवा प्रसार वाढवण्यासाठी कोणत्या रिटेल कंपनीसोबत सामंजस्य करार केलेला आहे? तर पर्याय क्रमांक C, जिओ मार्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जिओ मार्ट सोबत करार केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 11. 21 वेगवेगळ्या शहरी स्थानिक संस्थांना मदत करण्यासाठी कोणत्या बँकेने तमिळनाडू राज्याला $300 दशलक्ष कर्ज मंजूर केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक B, वर्ल्ड बँक, ज्याला आपण जागतिक बँक या नावाने ओळखतो. याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे, तर तमिळनाडू राज्याला समर्थन देणे आणि सुमारे 2 दशलक्ष लोकांना शहरांमध्ये पाणी आणि सिवरेज सेवांचा अधिक आणि चांगला प्रवेश प्रदान करणे. या ठिकाणी अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. 6वी इंडिया सायन्स काँग्रेस आणि एक्स्पो कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? तर पर्याय क्रमांक A, गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गुजरात राज्याच्या अंतर्गत 6वी इंडिया सायन्स काँग्रेस आणि एक्स्पो आयोजित करण्यात आली होती. ज्याच्या मागचा उद्देश काय आहे,
कोणत्याही भारतीय प्रादेशिक भाषेतील संवादाच्या शक्यतांसह पारंपरिक आणि आधुनिक विज्ञान यांच्यातील संवादाचे माध्यम प्रदान करणे, ज्याची 2023 साठीची थीम काय होती? अ न्यू इंटिग्रल विजन फॉर डेव्हलपमेंट. सर्व गोष्टी समजल्या. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, प्रजासत्ताक दिवस 2024ला कोणत्या देशाचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आमंत्रित या ठिकाणी करण्यात आलेले आहेत? जर्मनी, फ्रान्स, अमेरिका की ब्राझील? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक आहे का? 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला असतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. त्यानंतर 3 डिसेंबरला असतो जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. त्याच्यानंतर 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर सुशासन दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. क्लिअर?